ठाणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेल्या 7व्या वेतन आयोगानुसार अद्याप फरकाची रक्कम मिळालेली नाही। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून 23 जून रोजी महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले। या निवेदनामध्ये म्हटलं आहे की 8 वर्ष उलटून गेली तरी 7व्या वेतन आयोगातील 20% फरकाची रक्कम अजूनही कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही। सन 2016 ते 19 या काळामध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करून ग्रेड पे, ग्रॅज्युएटी, रजा विक्री, पेन्शन विक्री, बेसिक पगार फरक, नगदीकरण फरक, वेतन निश्चित फरक 10, 20, 30 इत्यादी देण्यात आलेले नाही। त्या बाबतीत आयुक्त साहेबांनी संबंधित अधिकारी यांचं लक्ष वेधलं व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या रकमा कशा व किती लवकर देता येतील याची विचारणा केली आहे। तदनंतर लेखा व वित्त अधिकारी 7व्या वेतन आयोगाचा 3रा हप्ता आपल्याला देण्याबाबत आदेश दिले आहेत। तसेच तो हप्ता बँकेत जमा देखील झाला आहे, हेही या निवेदनामध्ये अधोरेखित करण्यात आलं होतं। त्यावरून संघटनेचे अध्यक्ष पीएच पाटील आणि सचिव इजाज पटेल यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मार्च 2026 पर्यंत इतर फरकाची रक्कम अदा करण्याचं आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे। संघटना अध्यक्ष व स्वतः सचिव यांनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आयुक्त साहेबांचे आभार देखील मानले। ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सचिव म्हणून मी आज आम्ही आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांनी आम्हाला ग्रॅज्युएटी संदर्भात 10, 20, 30 रजा विक्री, पेन्शन विक्री, परत नगदीकरण, वेतन निश्चिती, बेसिक पगाराचा फरक या सगळ्या मागण्या आमच्या ज्या वर्षानुवर्षे पेंडिंग होत्या त्या देण्याबाबत आम्हाला अगदी पॉझिटिव्ह त्यांनी हे दिलं, आश्वासन दिलं आणि आम्हाला ग्रॅज्युएटीचे 2 हप्ते मिळालेले आहेत। 3रा हप्ता मला आजच सर बोलले का आजच तुमचा बँकेत जमा होणार आहे आणि यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तेव्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा सचिव म्हणून मी आयुक्त सौरभ राव यांचे मनापासून आभार मानून माझे धन्यवाद देतो त्यांना। मी ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही माननीय आयुक्त साहेब श्री सौरभ राव यांची भेट घेतली। आमच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या। त्यांनी फक्त आमच्या मागण्या अशा होत्या की रजेचा पगार, ग्रॅज्युएटी, 7वा वेतन, त्याच्यानंतर पेन्शन विक्री, हे सगळ्या 10, 20, 30 ह्या सगळ्या मागण्या आमच्या होत्या, पण आजपर्यंत त्या पूर्ण होत नव्हत्या। वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करत होतो आयुक्तांना, खालच्या अधिकाऱ्यांना, यांना पाठपुरावा, पण तरीसुद्धा काही मागण्या मान्य होत नव्हत्या। 2 हप्ते फक्त त्यांनी ग्रॅज्युएटीचे दिलेले आहेत। आता 3रा हप्ता आजच आम्ही माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजच 3रा हप्ता तुमचा देतो आणि त्याच्यानंतर 4था आणि 5वा हप्ता हा फेब्रुवारी मार्च 26 पर्यंत देण्याचं मी आश्वासन देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण आज आनंदामध्ये आहेत, जल्लोष करतायत ते। त्याच्यामुळे माननीय सौरभ राव आयुक्त साहेब यांचे संघटनेच्या वतीने मी खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्याने आपल्या सेवानिवृत्त झालेले नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जाण आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर माणसांना काय फेस करावं लागतं, काय त्रास होतो, त्यांना संपूर्ण आजार असतो, त्यांना ऑफिसला येता येत नाही। त्याच्यामुळे त्यांची आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जाण ठेवून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत।